मित्रांनो आले आहेत फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि फायनल वोटिंग ट्रेंड्सनुसार कोणता सदस्य बेघर होणार आहे पाहूयात या व्हिडिओमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बीबी डिकोडरवरती। मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटंसं आवाहन करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा। तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की 5 लोक घराबाहेर होण्यासाठी नॉमिनेटेड होते। तर या 5 लोकात त्या ठिकाणी सगळ्यात शेवटी ज्यांना सगळ्यात कमी वोट्स मिळत आहेत ते आहेत अरबाज पटेल। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अरबाजला का वोटिंग कमी होत आहे, कारण त्यांना बाहेरून जे आहे ते खूप लोक हेट करत आहेत आणि त्याच कारणामुळे यांना या ठिकाणी सर्वात मोठा फटका आपल्याला बसताना दिसत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 4 वरती आहेत वर्षाताई उसगावकर। मित्रांनो, वर्षा उसगावकर ह्या 2 दिवसापूर्वी नंबर 3 वरती होत्या, परंतु अचानकच त्यांच्या वोटिंगमध्ये घसरण झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 3 वरती आहेत निकी तांबोळे। मित्रांनो, निकीचा एकंदरीत आपण गेम पाहिलेलाच आहे। निकी काही ना काही घरामध्ये कंटेंट देत आहेत आणि स्क्रीनवर त्या दिसत आहेत आणि त्याच कारणामुळे कुठे ना कुठे निकीला या ठिकाणी वोटिंग मिळत आहे। त्याच्यानंतर मित्रांनो नंबर 2 वरती आहेत जान्हवी किल्लेकर। मित्रांनो, जान्हवीला या ठिकाणी जबरदस्त वोटिंग होत आहे। आपण पहिल्या दिवसापासून पाहत आहोत जान्हवी नंबर 2च्या पोझिशनवरती आहेत आणि त्या फायनल वोटिंग ट्रेंडमध्ये देखील नंबर 2 वरतीच आहेत। आणि नंबर 1 वरती आहेत SQRQZQ गोलीग धोका सूरज चव्हाण। मित्रांनो, सूरज चव्हाणला ज्या प्रकारे वोटिंग होत आहे त्या प्रकारे कोणत्याच सदस्याला होत नाहीये आणि सूरज त्या ठिकाणी जबरदस्त वोटिंगसह नंबर 1च्या पोझिशनवरती आत्ता आहे। तर मित्रांनो, हीच होती फायनल वोटिंग ट्रेंड्स आणि फायनल वोटिंग ट्रेंड्सनुसार अरबाज पटेल हा घराबाहेर जाऊ शकतो। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, मेकर्स अरबाजला घराबाहेर काढतील की नाही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।